संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड नेत्याच्या जवळचा म्हणून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतला। टीव्ही 9च्या कॉन्क्लेव्हमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात कुठलाही पुरावा आल्यास कारवाई करा असं तपास यंत्रणांना सांगितलं होतं, पण सीआयडीला तसा कुठलाही पुरावा सापडला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। औरंगजेबाबाबतच्या वक्तव्यानंतर सपा आमदार अबू आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित। निलंबनाच्या या कारवाईच्या विरोधात कोर्ट जाणार। आझमींची प्रतिक्रिया, तर पक्षातून आझमींची हकालपट्टी करा, योगी आदित्यनाथ आक्रमक। अबू आझमी औरंगजेबावर जाणून बुजून बोलले, आम्ही त्यांचा लोकशाही मार्गाने इलाज केलाय। अबू आझमींना निलंबित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अबू आझमींवर कारवाई करण्यात आली, कोरटकर आणि सोलापूरकरवर कारवाई का नाही? सरकारनं दोघांवर कारवाई करावी, नाना पटोलेंची मागणी। सीआयडी प्रशांत कोरटकरकडील रोल्स रॉयस कार जप्त करणार। महेश मोतेवारची मालमत्ता जप्त केल्यानंतर ब्लॉक केलेली रोल्स रॉयल कार कोरटकरकडे वापरत असल्यानं प्रश्न उपस्थित। प्रशांत कोरटकर आणि आमचा काही संबंध नाही, त्याने केलेल्या मूर्खपणाला माफी नाही, दंड होणारच। महापुरुषांबाबत अवमानजनक वक्तव्य प्रकरणी मुख्यमंत्र्यांची ठाम। 2019 मध्येच मला कोर्टानं निर्दोष मुक्त केलंय, माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार, अब्दुल खसानीचा खटलाही दाखल करणार। जयकुमार गोरेंकडून स्पष्ट।